18 मे विद्यापीठांमधील संशोधन समाज आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असून विद्यापीठे सर्वांसाठी खुली झाली पाहिजेत. संशोधनाचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. विदर्भातील पाणी प्रश्न, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन आणि शाश्वत जल उपयोग या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर कार्यरत संस्था, तज्ज्ञ, संशोधक आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने विदर्भाचा जलसंवाद या विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित जलक्रांती परिषद 2026च्या निमित्ताने व ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद रविवारी सुरेश भट सभागृहात घेण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र कुलकर्णी होते, तर बारीपाड्याचे पद्मश्री चैत्राम पवार, पद्मश्री सुभाष शर्मा, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लदत्त जामदार, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, जनकल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर, माधवराव कोठस्थाने, सचिव संजय सराफ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उपेंद्र कोठेकर तसेच संमेलन संयोजक मिलिंद जोशी यांचा सहभाग होता. उपेंद्र कुलकर्णी यांनी संशोधन संस्था, विद्यापीठे आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन नेटवर्किंग व फेडरेशन तयार करण्याची गरज त्यांनी मांडली. चैत्राम पवार यांनी बारीपाडा गावाला मिळालेल्या पद्मश्री सन्मानाचा प्रवास सांगताना त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. शाश्वत विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या संमेलनात विदर्भातील विविध जिल्ह्यात जलक्षेत्रात कार्यरत संस्था, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतक सहभागी झाले होते. विदर्भातील वाढती पाणी टंचाई, भूजल पातळीतील घट, जलस्रोतांचे संवर्धन, जलसाक्षरता आणि शाश्वत जलव्यवस्थापन या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध संस्थांनी आपल्या भागातील यशस्वी उपक्रम, अनुभव आणि आव्हाने यांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. श्रावणीने जलगीत व पसायदान सादर केले. सूत्रसंचालन मिलिंद जोशी यांनी तर आभार प्रदर्शन संजय सराफ यांनी मांडले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.